आईआईटियंस का नीट और जी का परफॉर्मेंस आपने सुनाई है। अब आईआईटियंस ला रहा है 9th और 10th के लिए स्कूल प्लस, स्पेशली फॉर स्कूल सेक्शन। राइना वाडकर 92.40%, मोहम्मद फुजैल खान 91.60%, राबिया गिरे 89%, खान सुम्बुल 88.80%, शाह तरन्नुम 82.80%। एसएससी 2024 का ये स्कूल प्लस का रिजल्ट है। लिमिटेड सीट्स अवेलेबल है, एडमिशन ओपन है 9th और 10th के लिए। Raina Asrar Wadkar and I have scored 92.4% in my SSC and I have prepared from School Plus by IITians Learn. मेरा एसएससी में 91.6% आया था। मैंने अपने एसएससी की प्रिपरेशन स्कूल प्लस वहाँ से अपनी प्रिपरेशन की थी। कॉन्टैक्ट नाउ फॉर मोर इंफॉर्मेशन। विशालगढ़ में दरगाह परिसर में पथराव और तोड़फोड़, मुसलमानों की दुकानों और मकानों पर हमला कर लगाई गई आग, पुलिस पर किया गया हमला, अतिक्रमणों के खिलाफ शिव प्रेमियों का आस्था आंदोलन। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 14 जुलाई रविवार को महाराष्ट्र के कोल्हापुर में जो विशालगढ़ है, इस विशालगढ़ में इसे छत्रपति शिवाजी महाराज का एक बहुत महत्वपूर्ण किला माना जाता है। और आपको बता दें कि इसी किले पर हजरत मलिक रेहान रहमतुल्लाह अलैह की भी दरगाह है और इस पहाड़ के नीचे कई धार्मिक स्थल है, मुस्लिमों की आबादियां हैं। और ऐसे में ही पिछले कुछ वर्षों से विशालगढ़ पर अतिक्रमण किए गए, इन अतिक्रमणों पर कार्रवाई की जाए, ऐसा सभी शिव प्रेमियों की मांग थी। अब तमाम जितने भी हिंदुत्ववादी संगठन है वो सभी इस मौके पर इस मुद्दे पर जो है एक है और इसी के चलते पिछले कुछ अरसे से फिर एक बार विशालगढ़ के इन अतिक्रमणों का मुद्दा गरमाया हुआ था और छत्रपति शिवाजी महाराज के वंशज कहलाने वाले संभाजी राजे, इन्होंने विशालगढ़ अतिक्रमण मुक्त का ये नारा फिर एक बार लगाया था और सरकार को चेतावनी दी थी कार्रवाई करने की। अगर कार्रवाई नहीं की गई तो 14 जुलाई को सभी शिव प्रेमियों को उन्होंने विशालगढ़ पर पहुंचकर उनके नेतृत्व में आंदोलन करने की उन्होंने चेतावनी दी थी, अपील की। तो उसी अपील के तहत 14 जुलाई को हजारों की संख्या में शिव प्रेमी विशालगढ़ पहुंचे हैं। लेकिन ऊपर पहाड़ पर, ऊपर गढ़ पर या किले पर जाने से पहले ही इस हजारों की संख्या में पहुंचे कई लोगों ने विशालगढ़ पहाड़ के नीचे जो मुस्लिम आबादी है, उनके जो मकान है, दरगाह परिसर है, वहां पर तोड़फोड़ की है, वहां पर आगजनी की है। मुसलमानों के मकानों, दुकानों को, होटलों को तोड़फोड़ करते हुए आग लगाने की कोशिश की, उनकी गाड़ियों को क्षति पहुंचाई गई। इतना ही नहीं, महिलाओं पर भी हमला किया गया है। पुलिस अपना काम करने आई तो पुलिस पर भी हमला किया गया है। किस तरह से यहाँ पर शिव प्रेमी इस नाम के आड़ में आकर के आतंक फैलाया गया, दंगा किया गया, उसका एक सीसीटीवी फुटेज भी सामने आया है। खबर के तमाम वीडियोज के साथ में वो सीसीटीवी फुटेज भी हम आपको दिखाएंगे। आपको बता दें कि यहां पर भी आई भवानी शक्ति दे, विशालगढ़ाला मुक्ति दे, ये नारा लगाया गया है। बिल्कुल हाजी मलंग पहाड़ की तर्ज पर, आई भवानी शक्ति दे, मलंगगढ़ाला मुक्ति दे। तो हाजी मलंग पहाड़ के बाद विशालगढ़ का पहाड़ नंबर 2 पर अब इसका मुद्दा गरमाया हुआ है। अतिक्रमणों की आड़ में मुस्लिम आबादियां, उनके मकान, और खास करके आपको बता दें कि जहां पहाड़ के ऊपर अतिक्रमणों की शिकायत है, उससे जहां पर मुस्लिम नीचे रहते हैं, उनके आबादी पर, दुकानों पर, मकानों पर, गाड़ियों पर जो हमला किया गया, उससे उन शिकायत वाली अतिक्रमणों का जो है कोई संबंध नहीं है। जो शिकायत की गई है ऊपर के अतिक्रमणों का, तो यहां उनका कोई संबंध नहीं है। उसके बावजूद यहां पर जो है हमला किया गया है। अब इस पूरे मामले में जो चलो विशालगढ़ आंदोलन का नेतृत्व कर रहे थे संभाजी राजे, उन्होंने जब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जिलाधिकारी के मार्फत उन्हें ये मैसेज भेजा, संदेश भेजा कि सोमवार 15 जुलाई से विशालगढ़ के पहाड़ पर जितने अतिक्रमण है उन पर कार्रवाई की जाए, तो उसके बाद उन्होंने घोषणा की कि आंदोलन हम पीछे ले रहे। लेकिन तब तक जो आग लगनी थी वो लग चुकी थी, मुसलमानों को जो निशाना बनाया जाना था वो बन चुके थे। अब इसी दंगे को लेकर के जो एक तरफा यहाँ नीचे विशालगढ़ के नीचे वाले तलहटी वाले आबादी में जो लोग बसे हैं, उन पर जो जुल्म सितम हुआ है, उसको लेकर के पुलिस का क्या कहना है, पूरे आंदोलन को लेकर के, आंदोलन के दौरान मचाए गए उपद्रव, उसके जरिए फैला गए आतंक, इन सब पर पुलिस ने क्या कहा, क्या कार्रवाई करने वाली है, सुनिए।
ऐका परत एकदा गोड बात तुम्हाला माझ्या तोंडातून सांगितली. मला सांगायला अहो बाबा मी सुद्धा तुमच्यातला शिवभक्त आहे. मी शिवभक्त आहे तुमच्यासारखं. मला सुद्धा या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडनी रक्षण केलं, या शिवाजी महाराजांनी ज्या विशाळगडाने ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने ती स्वराज्याचं रक्षण केलं, या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, संभाजी महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं. आपली राजधानी राजगड, जिंजी ढकलतो बा कितने विजिल में ना ये भात है उसमें घो है जी. चल बस कर. विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दर्ग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आलं. इकडे विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलंय. मुस्लिम समाजाला मारण्यात आलंय पोलीस प्रशासन असून बी. हे बघा दगडफेक झाले. बायकांना, पोरांना, लहान 4-4, 3-3 वर्षाच्या पोरांना इकडे मारहाण करण्यात आलेली आहे. 3-3 वर्षाच्या पोरांना मारलं, बायकांना मारलेलं आहे. नाबालिग पोरांना बी मुसलमानच्या मारलेलं आहे. मुस्लिम पोरांना, नाबालिग पोरांना मारलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे पोलीस कर्मचारी आहेत तिकडे विशाळगडावर. पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं. हे बघा, हे बघा तलवार मारलं. हे बघा पोलीस कर्मचारीला हे दंगा केला आणि तलवार मारलं. हे बघा ह्या लोकांनी इकडे येऊन तलवार मारलं पोलीस कर्मचारीला बी. म्हणजे पोलिसाची बी लायकी काय याच्यामध्ये? पोलिसाची दगडफेक, गावकरीवर दगडफेक. हे बघा, हे बघा विशाळगडावर दगडफेक आहे, दर्ग्यावर दगडफेक. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा.
25-27 आम्ही सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला, वंदन करायला विशाळगड किल्ल्यावर आले होते. विशाळगड किल्ला हा विशाल आहे. या विशाळगड किल्लाचं असाधारण महत्व आहे. या विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं. आणि आपल्या राजधानीमधलं एक राजधानी ही विशाळगड होती. आणि अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे, गलिच्छ पद्धतीने, हे कोणी खपून घेऊ शकत नाही. जे मद्यपान असेल, पत्त्याचा डाव रचून खेळत असतील, अनेक प्रकारे काय काय विचित्र प्रकार सगळं त्या किल्ल्यावर चालत असेल. तिथं कत्तलखाना इथं होता. आणि अशा ठिकाणी शिवभक्त निश्चितच तो आक्रोश त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आहे. आणि तो आज आक्रोश त्यांनी दाखवून दिला. पण थोड्या गोष्टी घडल्या, मी मान्य करतो. पण मी त्या शिवभक्तांना पूर्ण दोषी असं म्हणू शकणार नाही. हे जर सरकारने निर्णय पूर्वीच घेतले असते, पूर्वीच दशकाच्या अगोदर घेतले असते, अनेक दशकाच्या अगोदर घेतले असते, तर हा विषयच आला नसता. मी आता आलो, या 1.5 वर्षात मी विशाळगडसाठी लढतोय. पण हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनी सुद्धा उभा केलेला आहे. मी निमित्त आहे नुसतं. आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश शिवभक्तांचा दिसला असेल. ठीक आहे, तर मी तर काय बोलणार. जर काय सरकारला वाटत असेल की कोणतरी गुन्हेगार आहे, तर पहिला गुन्हेगार मीच आहे. माझ्यावरच त्यांनी कारवाई करावी किंवा माझ्यावरच गुन्हा त्यांनी इम्प्लिमेंट करावे. आणि मी आनंदाने स्वीकारेन. विशाळगडाच्या अनुषंगाने आज 2 वेगळे आंदोलन विशाळगड अतिक्रमणा अनुषंगाने विशाळगडाजवळ होते. त्याच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त देखील पोलीस दलातर्फे ठेवण्यात आलेला होता. त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्यांना देखील वारंवार प्रशासनातर्फे विनंती करण्यात आलेली होती की हे आंदोलन त्यांनी मागे घ्यावं. शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्यांनी तरी देखील ते आंदोलन केलं. आणि त्यामध्ये ज्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने ज्या व्यक्तींना आंदोलनासाठी त्यांनी बोलवलेलं होतं, त्यातील काही विध्वंसक व्यक्तींनी परत जाताना, त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी काही टपऱ्या आहेत ज्यावर अजून त्या अतिक्रमित आहेत वन खात्याच्या जागेमध्ये, त्याच्यावर काही काठ्या वगैरे मारून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर हे आंदोलन संपल्यानंतर परत जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद, त्याचबरोबर काही घरं ही विशिष्ट समाजाची हेतू ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण खबरदारी या बंदोबस्ताच्या अनुषंगाने घेतली होती. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. परंतु आंदोलन हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना. त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे. त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेलं आहे घरांचं, हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं, त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये किंवा पोलीस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आंदोलनाची, यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ आम्ही पथक तयार करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या या ठिकाणी आम्हाला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून 2 SRPFच्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत, अतिरिक्त कुमक. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून माननीय IG सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी. सध्या विशाळगड असेल, विशाळगडाचा पायथा असेल, गजापूर पासून विशाळगडापर्यंत जाणारे जे रस्ते असतील तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही आंदोलक आता या ठिकाणी एकही आंदोलक उपस्थित नाही. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.